जगातील सर्वात मोठं मार्केट स्थापन करणार असल्याचं जयकुमार रावल म्हणालेत। वाढवण बंदराजवळ बाजारपेठ असणार आहे असं रावल म्हणाले। पॅकेजिंग, स्टोरेज, कोल्ड चेन तिथे असेल असंही रावल म्हणाले। शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी हा प्रयोग असल्याचं रावल यांनी सांगितलंय। विपणनासाठी एक मोठं केंद्र, डिजिटली इक्विप केंद्र, स्टोरिंगची फॅसिलिटी असणारं, लॉजिस्टिक फॅसिलिटी असणारं आणि असं महाराष्ट्राच्या हृदयामध्ये असलेली जागा हे निश्चित करण्यात आली। आणि त्या माध्यमातून आज आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्राला मग नंदुरबारपासून तर नाशिकपर्यंत त्यांना जवळ असलेलं, कोकणामध्ये ठाण्याला जवळ असलेलं, मराठवाड्याला जवळ असलेलं आणि विदर्भाला समृद्धी मार्गाशी कनेक्टेड असलेलं असं हे इंटरनॅशनल मार्केट आहे। आणि या माध्यमातून समोरच आख्यातीचे देश आहेत, आपले खाडी देश आहेत, यांना फूड सेफ्टीची फार गरज असते। काही $1 बिलियन ते फूड सेफ्टीमध्ये टाकण्यासाठी तयार आहेत। तसा करारसुद्धा, सामंजस्य करार त्यांनी भारताबरोबर केलेला आहे। आणि म्हणून समोरचे जे देश आहेत, मिडल ईस्टचे देश, यांना 2.5 दिवसामध्ये हा आपला शेतीमाल सगळा पोहोचेल आणि कायमची बाजारपेठ ही आपल्याला पुढच्या काळात उपलब्ध होणार आहे।